नमस्कार. RRC प्रेझेंट मिशन विधानसभा या विशेष कार्यक्रमामध्ये मी विशाल बोरे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आता सध्या विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. त्या निमित्तानं मिशन विधानसभा अंतर्गत RRCच्या माध्यमातून आपण निश्चितच या विधानसभा मतदारसंघातील विविध क्षेत्रातील ज्या घडामोडी असतील किंवा मुलाखतीच्या माध्यमातून ध्येय धोरण असतील हे ठरवण्याचे काम आता या मुलाखतीच्या माध्यमातून होत आहे. आज आपल्यासोबत जी व्यक्ती आहे त्यांचा फार परिचय देण्याची गरज नाही. 1996-97 पासून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून चळवळ राबवत येणारे आणि सध्या शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश संघटन सचिव, माजी सभापती आणि सध्या जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य असलेले मान्य सम्राट भाऊ डोंगरदिवे आपल्यासोबत आहे. आम्ही मनपूर्वक स्वागत करतो सर आज आपलं मिशन विधानसभा या कार्यक्रमामध्ये. आपल्या परिचयाची फार गरज आपल्या जिल्ह्याला नाही. आपला निश्चितच सभापती म्हणून असेल, जिल्हा परिषद सदस्य म्हणून असेल किंवा चळवळीतच एकूण काम करताना सामाजिक, आर्थिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील एक व्यक्तिमत्व म्हणून निश्चितच सम्राट भाऊ डोंगरदिवे यांच्याकडे पाहिलं जातं. आज आपण या मिशन विधानसभेच्या माध्यमातून विधानसभेअंतर्गत ज्या ध्येय धोरणांची बाबी असतील किंवा एकूणच आता सध्या जे निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत त्यांची आपण चर्चा करणार आहोत. या सर्व चर्चा सुरू होण्यापूर्वी आपली नेमकी पार्श्वभूमी काय आहे, आपण राजकारणात कसे आलात, आपली नेमकी सुरुवात कशी झाली, आपण कुठून आहात याबद्दल कुतूहल प्रत्येकाला आहे. काय सांगाल? नमस्कार. खरं तर मी सुरुवातीला राजकीय क्षेत्रापेक्षा चळवळीमध्ये फार मोठ्या प्रमाणात भाग घेतला. त्यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आदरणीय शरद जोशी हे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये त्यांची चळवळ उभी केली त्यांनी आणि त्या चळवळीचा एक भाग म्हणून मी साधारणतः 97-98 पासून शेतकरी संघटनेमध्ये काम करायला लागलो. साधारणतः 10-15 वर्ष शेतकरी संघटनेमध्ये मी चळवळीत त्या ठिकाणी काम केल्यानंतर ग्रामीण भागात जेव्हा आपण फिरत होतो, लोकांचे प्रश्न घेऊन सरकारपुढे मांडत होतो, परंतु प्रशासन आणि सरकार हे काही शेतकऱ्यांच्या प्रश्नाला अजेंडावर यायचे परंतु ते सुटत नव्हते. म्हणून लोकांच्या आग्रहाखातर आपण राजकीय क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे आणि आपण शेतकऱ्यांचे, युवकांचे, बेरोजगारांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपण तिथं विधानसभेमध्ये जाणं अत्यंत गरजेचं आहे. सत्तेचा सहभाग होणं अत्यंत गरजेचं आहे. हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून मी राजकारणाची सुरुवात केली आहे. राजकीय कारकीर्द ही आपली नेहमीच गाजलेली आहे. अनेक विविध कारणांनी असेल. जिल्हा परिषदेत सर्कलमध्ये निवडणुकीला 10 वर्षापूर्वी आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारण करत आहात. त्याची सुरुवात नेमकी कशी झाली आणि चळवळीतून राजकारणात येण्याचा हा टप्पा नेमका कसा आहे? लोकांनी ह्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या की लोकांचे जर प्रश्न सोडवायचे असतील तर आपण सत्तेत सहभागी होणं गरजेचं आहे. म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 2016 मध्ये मी हातगाव जिल्हा परिषदमधून जिल्हा परिषद सदस्य झालो आणि तेव्हापासून माझी खऱ्या अर्थानं राजकीय कारकीर्द सुरू झाली. पण सत्तेत असल्याशिवाय राजकारण करता येत नाही अशा गोष्टी बोलल्या जातात. मग आपण सत्तेत असलेल्या वंचितलाच फारकत दिली मधल्या काळात तर? नाही, हा तर तुमचा आणि लोकांचा सुद्धा गैरसमज आहे की मी वंचितला फारकत दिली नाही. मी वंचित बहुजन आघाडीमध्ये सक्रिय कार्यकर्ता होतो. काम करत असतानाच अचानक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी मला एक पत्र दिलं आणि पक्षामधून त्यांनी त्या ठिकाणी काढलं. त्यामुळे मी काही वंचितला फारकत दिली नाही, तर पक्षामधून मला त्या ठिकाणी निष्कासित करण्यात आलं. त्याची वेगवेगळी कारणं असतील, ते आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनाच माहीत आहे. पण मला अजूनही त्याचं कारण देण्यात आले नाहीत का? नाही, अजिबात नाही. मी अनेकदा प्रयत्न केला संपर्क साधण्याचा किंवा मला पक्षातून काढण्याची कारणं काय आहेत ती नेमकी कळावी, जेणेकरून मला समजेल की माझी ही चूक झाली होती. परंतु तसे कारणं कुठल्याच पद्धतीनं जिल्हा पातळीवरून तर बाळासाहेबांपर्यंत हे मला त्या ठिकाणी देण्यात आले नाही. मग वंचितमधून तुम्हाला काढण्यात आलं, तुम्ही असं सांगताय तुम्ही फारकत घेतली नाही. निश्चितच हा नेमका याचा संदर्भाचा विषय असला पाहिजे किंवा नेमकं यामधून काय झालेलं आहे पत्राच्या माध्यमातून किंवा आपल्याला अचानक का काढून टाकण्यात आलेला हा निश्चितच महत्त्वाचा विषय ठरू शकतो. मग त्यानंतर वंचित बहुजन आघाडीतून काढल्यानंतर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला आणि ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये गेलेत, ज्यांच्यासोबत तुम्ही गेलेत ते आता अजित पवार गटात आहेत, मग आता शरदचंद्र पवार गटात राहण्याचा निर्णय का घेतलेला आहे? खरं तर मी शेतकरी संघटनेच्या चळवळीमध्ये काम करत असताना मी पुरोगामी विचाराचा माणूस आहे आणि पुरोगामी विचाराचा असल्यामुळे मी सुरुवातीला पक्षामध्ये गेलो नाही. वंचित बहुजन आघाडीने काढल्यानंतर मी नागपुरी जिल्हा परिषद सर्कल जे आहे तिथून मी अपक्ष निवडणूक लढलो. तो खुला मतदारसंघ होता, तो राखीव नव्हता. त्या खुल्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढत असताना मी निवडणुकीला आंदोलन म्हणून त्या ठिकाणी गेलो आणि लोकांना माझी भूमिका स्पष्ट करून सांगितली आणि लोकांनी सुद्धा मला अपक्ष त्या ठिकाणी निवडून दिलं. अपक्ष निवडून दिल्यानंतर मी सभापती पदासाठी सुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेना
या महाविकास आघाडीच्या घटकासोबत आम्ही अपक्ष जोडलो आणि मी त्या ठिकाणी सभापती झालो आणि त्यानंतर सभापती झाल्यावर साधारणतः 1-1.5 वर्षाच्या कालावधीनंतर माझ्या असं लक्षात आलं की मूर्तिजापूर विधानसभेमध्ये जर आपल्याला निवडणूक लढायची असेल तर आपण राजकीय पक्षामध्ये गेलो पाहिजे आणि राजकीय पक्ष निवडत असताना आपण पुरोगामी विचाराच्या आणि पुरोगामी विचाराचाच पक्ष निवडला पाहिजे. म्हणून मी त्या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेब यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यावेळेस एकत्र होते, 2 गट नव्हते, त्यावेळेस मी त्यामध्ये प्रवेश केला. प्रवेश करत असताना त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते म्हणजे आदरणीय अजितदादा पवार हे त्या ठिकाणी होते, जयंत पाटील साहेब होते. म्हणजे यांच्या सगळ्यांच्या समक्ष मी त्या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे. कुठल्या एका अजितदादांच्याच फक्त माध्यमातून मी त्या ठिकाणी गेलो नाही, तर त्या ठिकाणी अनेक लोक होती. अजितदादांनी मला त्या ठिकाणी साथ दिली, त्यांनी मला पक्षामध्ये प्रवेश दिला. पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील सुद्धा त्या ठिकाणी होते आणि त्यानंतर मी त्या पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे. निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश संघटन सचिव हे राज्याचं मोठं पद सुद्धा त्यांना त्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि शरदचंद्र पवार गटासोबतच राहण्याचा किंवा तो पुरोगामी विचार मांडण्याचा त्यांचा कसोशीचा नेहमीच प्रयत्न आहे आणि तो पुढेही ठेवण्याचा विचार या माध्यमातून व्यक्त केला जातो. आता आपण मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाची तयारी करीत आहात, मात्र आपल्यावर आरोप लावला जातो की आपण वाशिम जिल्ह्यात राहता, कारंजात राहता. मग मूर्तिजापूर मतदारसंघाशी संपर्क कसा असेल? आपण जरी 2 वेळा हातगाव आणि नागपूर या विविध मतदारसंघातून जिल्हा परिषद सर्कलमधून निवडून आले असाल, मात्र आपलं राहण्याचं ठिकाण जर बाहेर असेल तर त्याला कसं आपल्याला हे करता येईल? खरं तर माझा मूळचा जन्म अकोला जिल्ह्यातील खेरडा गाव आहे, जो मूळचा अकोला जिल्हा होता. अकोला जिल्ह्याचे 2 भाग झालेत, एक वाशिम जिल्हा आणि अकोला जिल्हा. तर माझं मूळ गाव जे खेरडा आहे ते अगोदर सुरुवातीला अकोला जिल्ह्यातलं आणि माझे वडील सुद्धा मूर्तिजापूरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये नोकरी करत होते. त्यामुळे माझं मूर्तिजापूरसोबत अनेक वर्षापासून संबंध आहेत किंवा माझे तिथं नाड जोडलेली आहे. आणि मी चळवळीत सुद्धा काम करत असताना मूर्तिजापूरचाच जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष होतो, शेतकरी संघटनेमध्ये स्वतंत्र भारत पक्षाचा सुद्धा अध्यक्ष होतो. त्यामुळे माझी जी काही चळवळ आहे ती माझ्या वडिलांची कर्मभूमी ही मूर्तिजापूर आहे आणि मी तिथेच माझं राजकीय करिअर त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. आणि मी सतत जिल्हा परिषद सदस्य या नात्याने जी काही माझ्या मतदारसंघामध्ये कामं केली ती फार मोठ्या प्रमाणात केलेली आहे. त्यामुळे माझा मूळचा मतदारसंघ किंवा गाव जे आहे ते अकोला जिल्ह्यातला आहे, परंतु आता 2 वेगवेगळे जिल्हे झालेत आणि त्यामुळे तो माझं गाव हे वाशिम जिल्ह्यात गेलेलं आहे. परंतु मी सातत्यानं 15-16 वर्षापासून माझं आधार कार्ड वगैरे किंवा माझं मतदान कार्ड वगैरे हातगावमध्ये आहे. तेव्हाच मी जिल्हा परिषद निवडणूक त्या ठिकाणी लढू शकलो. माझं राहणं सुद्धा आता जवळपास 70-80% मोठ्या प्रमाणात म्हणजे मी जास्तीत जास्त मूर्तिजापूरलाच राहतो. जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही तुम्ही हातगाव, नंतर नागपुरी तर हा ओपन कॅटेगरीतला जिल्हा परिषद सर्कल होतं. मग लोकांचा विश्वास दिवसेंदिवस तुमच्यावर वाढतोय, लोकांच्या विश्वासाच्या जोरावरच विधानसभा मतदारसंघ काबीज करण्याचा प्रयत्न आहे का? नाही, काय झालं, मी 15-20 वर्ष साधारणतः 15-16 वर्षाच्या वर म्हणजे 20 वर्ष झाले की मी मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये सातत्यानं काम करतो आहे. आणि हे काम करत असताना अनेक प्रश्न जे मतदारसंघातले आहेत त्या प्रश्नाचे सोडवण्यासाठी मी प्रयत्न केलेले आहेत. मग शेतकऱ्याचा प्रश्न असेल, युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा अनेक जे काही घरकुलांचे प्रश्न असतील, ह्या सगळ्या प्रश्नांसाठी मी सातत्याने तिथं भांडलेलो आहे, काम करत आलो आहे. आणि लोकांना सुद्धा हे माहीत आहे की सम्राट डोंगरदेव हे आपल्यासाठी नक्कीच या मतदारसंघासाठी काम करू शकतील. हा लोकांचा विश्वास माझ्यावर फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मला आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा लोक त्या मतदारसंघाचा जर विकास करायचा असेल तर सम्राट डोंगरदेवला सहकार्य करतील अशी माझी भावना आहे. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहे. मागील 3 टर्मपासून तिथे भाजपाचे खासदार आहेत. काय वाटतं आता या मतदारसंघात काम करण्यासाठी तुमच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट काय आहे? खरं तर या ठिकाणी आपण पाहतो की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता बरेच दिवस होती. आतासुद्धा इथं शिंदे गटाची जी काही सत्ता आहे ती सत्तासुद्धा केंद्र आणि भाजपाचीच आहे. त्यांनी अनेक वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारची आश्वासने दिली. स्मार्ट व्हिलेज असेल किंवा वेगवेगळे जे काय असेल शेतकऱ्यांसाठी आपण पाहतो 2014 पासून तर आत्तापर्यंत शेतकऱ्याच्या शेतीमालाच्या भावामध्ये काहीच फरक पडलेला नाही. अनेक प्रकारच्या महागाया वाढल्या परंतु शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे हे सरकार सगळ्या स्तरावर अपयशी ठरलेलं आहे. त्या सरकारकडून आता जनतेच्या अपेक्षा काही राहिल्या नाहीत. खोटे आश्वासन देणे, भूलतापा देणे, आता सुद्धा जे काही वेगवेगळ्या योजना त्यांनी लागू केल्या, शासनाकडे शासनाची तिजोरी ठणठणाट आहे तरी सुद्धा तुम्ही फक्त मतं घेण्यासाठी त्या वेगवेगळ्या योजना तुम्ही राबवत आहात असं जनतेचं ठाम मत झालेलं आहे. त्याच्यामुळे आता यांची जी काही जुमलेबाजी आहे, म्हणजे आपण पाहिलं की अमित शहा स्वतःहून म्हणतात की पंतप्रधानांनी जे काही स्टेटमेंट केलं आहे ते जुमलेबाजी आहे. हे सगळं जुमलेबाजाचं सरकार आहे. त्यामुळे जनतेचा, शेतकऱ्यांचा, युवकांचा आणि महिलांचा फार त्यांनी अविश्वास या लोकांचा त्यांच्यावर आहे. त्यांनी निराशा केलेली आहे. त्याच्यामुळे ही सगळी लोक आता महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
आता आपण त्यांची जर जुमलेबाजी असेल तर आपणही राजकारणात येऊन जर आश्वासने देत असू तर ती जुमलेबाजी होऊ नये यासाठी काय दक्षता घेतल्या जाणार आहे? नाही, खरं तर माझ्यावर लोकांचा विश्वास असा आहे की सम्राट डोंगरदिवे आजपर्यंत जे काही त्यांनी बोललं किंवा सांगितलं ते त्यांनी केलेलं आहे आणि ते मी करून दाखवलं. माझ्याजवळ कुठल्याही प्रकारची सत्ता नव्हती किंवा काही नाही. समाजकारणात सुद्धा मी अनेक लोकांच्या मदत केलेल्या आहे. त्याच्यामुळे सम्राट डोंगरदिवा बोलण्यापेक्षा करणारा माणूस आहे. तर अगोदर करतो आहे, म्हणजे लोक तर सांगतात आणि मग नंतर करून देतो म्हणतात, परंतु सम्राट डोंगरदिवे साधारणतः बोलतो तसं करतो असं लोकांना ठाम विश्वास त्या ठिकाणी आहे. निश्चितच मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडूनही मोठी भाऊगर्दी होत आहे. इच्छुक दिवसेंदिवस वाढत चाललेलं आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील वय 1 ते 1.5 वर्षाचं आहे. मग या अगोदर जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी काम करत आहेत त्यांची ही दावेदारी मानल्या जात आहे. मग आपण कसं पटवून सांगणार आहे किंवा काय नेमक्या कुठल्या कारणाने आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे याचा काय उत्तर आहे? शेवटी पक्षसुद्धा लोकांच्या हितासाठी लोकांसाठी कोण काम करते. आपलं पक्षातलं आयुष्य जरी 1-1.5 वर्षाचं असलं तर मी सातत्यानं 15-20 वर्षापासून पुरोगामी विचारासोबत जोडलेला आहे. आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांचा जो पक्ष आहे तो सुद्धा पुरोगामी विचारावर या ठिकाणी काम करतो आहे आणि तो आहे. त्याच्यामुळे त्यांना माहीत आहे की पुरोगामी विचारासोबत काम करणारा व्यक्ती आहे. 15-20 वर्षापासून या मतदारसंघामध्ये काम करतो आहे. तो आपल्यासोबत आता 1-1.5 वर्ष जोडलेला आहे. परंतु लोकांमधलं ते काही परसेप्शन आहे किंवा लोकांमध्ये जे काही भावना आहेत त्या पक्षाला माहीत आहे आणि पक्षाला हेच माहीत आहे की हा व्यक्ती या मतदारसंघाची सेवा करू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील नेते असतील किंवा जिल्ह्यातील पदाधिकारी असतील यांच्याशी संपर्क कसा आहे आणि यांचं डेप्युटेशन कशा प्रकारे मिळणार आहे? नाही, जिल्ह्यातले जे काही पदाधिकारी आहेत किंवा कोणी असेल तर ते पक्षहिताच्या दृष्टिकोनातून विचार करतात. ते व्यक्ती पाहून विचार करत नाहीत, कारण त्यांना शेवटी पक्षाचा उमेदवार निवडून येणं हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणून त्या अँगलने विचार करत असताना ते सगळ्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. माझेसुद्धा फार चांगले संबंध आहेत. त्यांनी फक्त त्यांच्या याच्यामध्ये की पक्षहित हे त्यांना महत्त्वाचं आहे त्या अँगलने ते विचार करतात. पक्षहिताच्या माध्यमातून मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा रोवला जावात आणि अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कधी काळी बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विधानसभा मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीला चांगले दिवस यावेत या उद्देशाने सम्राटभाऊ डोंगरदिवे यांचा निश्चितच पर्याय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुढे तसंच महाविकास आघाडीच्या पुढे आहे. निश्चितच त्याचा फायदा मतदारसंघाला मिळण्याच्या दृष्टीने उत्तम कामही सुरू आहे आणि गाव स्तरावर असेल ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत असेल त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सम्राटभाऊ डोंगरदिवे निश्चितच प्रयत्नशील आहेत. आपण या मुलाखतीच्या माध्यमातून अजूनही या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी आपण मिशन विधानसभा या कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि विश्रांतीनंतर आपण लवकरच भेटूयात. देशातील आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसह अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक बातम्यांसह व्यावसायिक, गृहिणी, तरुण, तरुणाई सर्वांच्या पसंतीचे, आपल्या हक्काचे एकमेव सायं दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट. सामान्यांच्या प्रश्नांना शासन दरबारी मांडणारे, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असणारे, ग्रामीण प्रश्न असो वा महानगरातील प्रश्न, राजकीय असो वा सामाजिक, क्रीडा विश्व असो की कृषी, प्रत्येक बातमीचं सडेतोड विश्लेषण. नियमित वाचा. आपल्या परिसरातील घडामोडी निर्भीड आणि निष्पक्ष असे दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट. छोट्याशा विश्रांतीनंतर आपलं मनपूर्वक स्वागत आहे मिशन विधानसभा या कार्यक्रमामध्ये. मिशन विधानसभा या कार्यक्रमामध्ये आपण जिल्हा परिषदेचे सदस्य आणि माजी जिल्हा परिषदेचे सभापती सम्राटभाऊ डोंगरदिवे यांच्याशी संवाद साधतोय की त्यांच्या माध्यमातून त्यांच्या विकासाचे मुद्दे काय आहेत आणि नेमकं मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी लढवण्याचा निर्णय का घेतलेला आणि राजकीय समीकरणे एकूणच काय सांगतात. निश्चितच यावेळी परिवर्तनाची नांदी दिसणार आहे का, या सर्व बाबी आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून साधता येतील किंवा समजून घेता येतील. तर विधानसभा मूर्तिजापूरचा जो मतदारसंघ आहे त्याच्या मागील 15 वर्षापासून भाजपाची सत्ता आहे. काय वाटते यावेळी परिवर्तनाची लाट येईल का? आणि एकूणच बौद्ध बांधवांचं जर विचार केला तर ज्याप्रमाणे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी बळवंत भाऊ वानखडे जे आमदार होते आणि आमदारापासून थेट खासदारकीपर्यंत त्यांचा प्रवास झाला आणि एका छोट्याशा गावापासून त्यांचा प्रवास इतक्या मोठ्या स्तरापर्यंत झाला, तशा प्रकारची निश्चितच मदत बौद्ध बांधवांकडून असेल किंवा एकूणच या मतदारसंघातील नागरिकांकडून आपल्याला होताना दिसेल का आणि काय त्याच्यासाठी आपण करतो आहोत? खरं तर गेली 15 वर्षापासून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार आहेत, परंतु त्यांना सातत्यानं जी मतं मिळाली आहे ती 30% आतमध्ये आहेत. म्हणजे 70% मतं त्यांच्या विरोधात आहे. फक्त ती विरोधातली मतं ही विभागल्या जातात म्हणून त्या ठिकाणी ते आमदार आहेत. वास्तविक पाहता त्या ठिकाणी भाजपाची सत्ता म्हणजे भाजपाचा आमदार निवडून आलेलाच नाही, फक्त त्यांना
ही मतं विभागल्या गेल्यामुळे 30% मतं त्यांना मिळालेली आहे. उर्वरित 70% मतं ही त्यांच्या विरोधात आहे. फक्त त्या विरोधातले मताचं कलेक्शन करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण आता अमरावतीच्या संदर्भात या ठिकाणी बोललात की अमरावतीमध्ये तिथल्या बौद्ध समाजाने बळवंत वानखडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून एक संविधान वाचवण्यासाठी किंवा लोकशाही टिकवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासाठी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा माणूस त्यांनी त्या संसदेमध्ये पाठवला. तसाच प्रकारचा विचार आता अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर विधानसभेमध्ये होतो आहे. लोकांच्या असं लक्षात आलं की गेली 15 वर्षापासून ज्या आमदाराला आपण निवडून दिलाय त्या आमदारांनी काहीही काम केलेलं नाही. त्यामुळे आता त्याचा बदल होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तो जर बदल करायचा असेल तर आता आपल्या मताची विभागणी झाली नाही पाहिजे. आता ही शेवटची संधी आहे. यानंतर हा मतदारसंघ खुला होणार आहे. ही लोकांच्या बौद्ध समाजाच्या मनामध्ये भावना आहे की यावेळेस आपण आपल्या आंबेडकरी विचाराचा माणूस त्या ठिकाणी पाठवला पाहिजे. आणि आता जर आपण आपले मतविभाजन केले तर पुन्हा या ठिकाणी भाजपाचा उमेदवार निवडून येईल ही सगळ्या ग्रामीण भागातील बौद्ध समाजाच्या लोकांमध्ये भावना निर्माण झाली आहे. आणि तसं ते बोलून पण दाखवत आहेत. मी आता फिरतोय गावागावामध्ये तर त्यांच्या त्या भावना आहेत की सम्राट भाऊ तुम्ही गेली 15 वर्षापासून बौद्ध समाजासाठी अनेक ठिकाणी बुद्ध विहार बांधण्याचं काम केलं, तथागता भगवान बुद्धाच्या मूर्त्या दिल्या किंवा जे काही सामाजिक काम करायचं ते आपण केलेलं आहे. लोकांना हे माहीत आहे. मग भंतेजींना संघदानाचा कार्यक्रम असेल किंवा जे काही वेगवेगळे सामाजिक उपक्रम आहेत ते मी त्या ठिकाणी राबवले आहेत हे लोकांना माहीत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये एवढं चांगलं काम करणारा आंबेडकरी विचाराचा माणूस आता आपल्याला निवडून द्यावा लागेल अशी भावना लोकांच्या मनामध्ये झाली. आणि बौद्ध समाज हा अमरावती पॅटर्न या ठिकाणी निश्चितच राबवेल असं मला खात्री आहे. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अमरावती पॅटर्न राबवला जावा आणि आंबेडकरी विचारांचा असेल किंवा एकूणच विज्ञानवादी विचारांना घेऊन काम करणारा कार्यकर्ता प्रत्येकापर्यंत पोचावा, त्याला संविधानिक पद मिळावं आणि आपले जे प्रश्न आहेत, आपले ज्या सर्व समस्या आहेत त्या विधानसभेतही मांडल्या जावेत. यासाठी निश्चितच मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून आता एक जनभावना जी आहे ती निश्चितच प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. सम्राट भाऊ डोंगरदेवी यांच्या माध्यमातून हे काम होत आहे. मात्र आता सध्या विधानसभेचे वारे वाहू लागले. आपलं डेली रुटीन नेमकं काय असते, लोकांपर्यंत कसे पोहोचता, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी काय आता उपाय? खरं तर मी आज निवडणूक लागली म्हणून मी पुढे आलो नाही. तर एक 15-20 वर्षापासून साधारणतः मी लोकांमध्ये आहे. लोकांच्या समस्या काय आहे? अजूनही शेतीला जायसाठी रस्ते नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, आरोग्याची सोय नाही, ग्रामीण भागामध्ये शाळेची व्यवस्था नाही. आपण पाहतो शासनाने आता शाळा बंद केल्या, 18,000 दारूच्या दुकानांना परवानगी दिली. म्हणजे हे काही चुकीचे धोरण त्या ठिकाणी राबवल्या चालले. याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि हे पुन्हा होता कामा नये. शेतकऱ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवले गेले पाहिजे, युवकांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवले गेले पाहिजे. म्हणून मी सातत्यानं लोकांमध्ये आहे, लोकांच्या समस्या जाणून आहे. आता निवडणूक आले म्हणून मी नाही. आपण अनेक पाहतो, अनेक लोक फक्त स्वतःला आमदार व्हायचे म्हणून निवडणुकीच्या तोंडावर लोक पुढे येतात. परंतु 15-20 वर्षापासून मी मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये सक्रिय आहे. मग मूर्तिजापूर शहरामध्ये पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात झाली होती, तेव्हा मी स्वतः पाणी वाटप त्या ठिकाणी केलं आणि लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम केलं. त्यामुळे मी लोकांमध्ये सतत आहे, आज निवडणुकीपुरता नाही. त्यामुळे लोकांनी मला स्वीकारलेलं आहे, मला निश्चित खात्री आहे. चळवळ असेल किंवा राजकारण असेल त्याच्यात 2 दशकाहून अधिक काळ ज्यांनी आतापर्यंत काम केलेले असे सम्राट भाऊ डोंगरदेवे, निश्चितच त्यांचं काम डेली रुटीनच्या माध्यमातून नव्हे तर प्रत्येकाशी जनसंपर्काच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र हे सर्व होत असताना एकटे सम्राट डोंगरदेवे हे सर्व करू शकतील का, की राज्यातच परिवर्तनाची गरज आहे? नाही, तर राज्यात परिवर्तन होईल निश्चित आहे. कारण खरं तर महाराष्ट्राच्या जनतेचा आपण आभार मानलं पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं की आम्ही कधीही देशविघातक किंवा माणसामाणसामध्ये भेद करणाऱ्या किंवा जातीपातीमध्ये वाद निर्माण करणाऱ्या या सगळ्या विचाराला त्यांनी नाकारलं आणि फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना त्यांनी स्वीकारलं. आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला त्यांनी हद्दपार करण्याचा 100% प्रयत्न केला व केलं. आणि विधानसभेत सुद्धा आपण पाहतोय की निश्चितच या ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता या ठिकाणी येईल असा मला आत्मविश्वास आहे. परिवर्तनाची जी लाट आहे ती लोकसभेतही दिसली आणि विधानसभेतही तशा प्रकारे झालं पाहिजे. यासाठी निश्चितच महाविकास आघाडी असेल किंवा एकूणच ज्या विज्ञानवादी विचारांच्या, पुरोगामी विचारांच्या संघटना आहेत त्या काम करत आहेत. मात्र मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर मागील निवडणुकीत जी 2019ला निवडणूक झाली तिथे तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांनी 42,000 मतं घेतलेली आहेत. याचा अर्थ निश्चितच या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची ताकदही मोठी आहे. मात्र मागील वेळी जो उमेदवार निवडणूक रिंगणात होता आता त्यालाही सहजच वाटेल की या निवडणूक रिंगणात आपणही असलो पाहिजे, आपणच दावेदार आहोत. काही अशा पोस्टही फिरत आहेत की अनेक दावेदार या मतदारसंघामध्ये आहेत. मग आपल्यालाच दावेदारी का मिळावी किंवा आपल्यालाच तिकीट का मिळावं? खरं तर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी
आता शिवसेना असे 3 पक्ष या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून एकत्र आले आहेत. या मूर्तिजापूर मतदारसंघ साधारणतः 2009 मध्ये राखीव होता. तेव्हापासून तर आतापर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत जर पाहिलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी जेव्हा जेव्हा एकत्र आली तर तेव्हा साधारणतः त्यांना 35-40 हजार मतं नेहमीच मिळालेली आहेत. आणि लोकसभेत सुद्धा तो रिझल्ट आलेला आहे. हिदायत पटेल साहेब जेव्हा उभे होते त्यांना सुद्धा साधारणतः 40 हजाराच्या पर्यंत त्या ठिकाणी ती पक्षाची मतं त्या ठिकाणी आहेत. परंतु 2014च्या निवडणुकीमध्ये जेव्हा हे सगळे वेगवेगळे लढलेत तेव्हा त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार वेगवेगळे लढले. राष्ट्रवादीला त्या ठिकाणी 7,000 मतं भेटली आणि काँग्रेसला साधारणतः 19,000 मतं होती आणि शिवसेनेला 24,000 जवळपास. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विरोधातली ही मतं त्या ठिकाणी आहेतच, फक्त त्याचं विभाजन झालं बरोबर. आणि आता 19च्या निवडणुकीमध्ये साधारणतः 42,000 जी मतं मिळालेली आहे याच्यामध्ये प्रामुख्याने पुरोगामी विचाराचे जे लोक आहेत म्हणजे भाजप विरोधी जे मतदान आहे ते कुठलाही उमेदवार जरी उभं केलं तरी तो भाजप विरोधी मतदान हे तेवढं निश्चित त्या मतदारसंघात आहे. त्याच्यामुळे ती मतं व्यक्तीची नसून ती पक्षाची आहेत आणि आता सुद्धा विचाराची मतं आहेत. आता सुद्धा परिस्थिती अशी आहे की महाविकास आघाडी एकत्र आल्यामुळे आता या ठिकाणी मी बौद्ध समाजाचा उमेदवार आहे. तर आता हे जे काही निराशा लोकसभेमध्ये बौद्ध समाजाच्या हाती आली त्याच्यामधून सगळा बौद्ध समाज हा जागे झालेला आहे आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आता आपण सम्राट डोंगरदेवच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि सम्राट डोंगरदेव या ठिकाणी निश्चित निवडून येतील अशी ही लोकांची भावना आहे. आणि गेली 15-20 वर्षापासून शेतकरी संघटनेमध्ये किंवा वेगवेगळ्या चळवळीमध्ये काम केल्यामुळे लोक हे माझ्या पाठीशी आहेत आणि पक्ष सुद्धा हे तुमच्या आमच्या सांगण्यावरून उमेदवारी देत नाही तर पक्ष ग्राउंड लेवलवर जो काही सर्वे आहे तो सर्वे करतोय आणि त्या सर्वेमध्ये मला असे निश्चित खात्री आहे की मी 20 वर्षापासून या मतदारसंघाची सेवा करतोय आणि त्या सर्वेमध्ये माझं मेरिट येईल ही मला आशा आहे. आणि पक्षाकडे सुद्धा मी माझ्या मेरिटवरच मला उमेदवारी द्यावी, पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जो कोणी मेरिट असेल त्याला उमेदवारी द्यावी असं माझं मत आहे. त्यामुळे मागच्या निवडणुकीमध्ये जे काही 42,000च्या जवळपास मतं मिळालेली आहे ती मतं ही पक्षाची आहेत, व्यक्तीची म्हणून नाही. बरोबर आहे. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मागील वेळी मिळालेली मतं किंवा 2014च्या निवडणुकीत मिळालेली मतं ही पक्षनिहाय आहेत. विचारांवर काम करणारे जे कार्यकर्ते असतील किंवा नागरिक असतील त्यांच्या माध्यमातून मिळालेली ही मतं असतात. तुमची ही नाळ लोकांशी जोडलेली आहे, लोकांच्या रोज तुम्ही संपर्कातही आहात, त्या माध्यमातूनच हे परिवर्तनाचं एक वारा आता वाहायला लागलेलं आहे. त्यामुळेच निवडणुकीचे हे वारे काय नेमकी भूमिका पुढच्या काळात घेतात हेही पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या माध्यमातून तुम्ही काय सांगाल की महाविकास आघाडी आता महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेसारखा पक्षही तुमच्यासोबत आलेला आहे जो मागच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या सोबत होता, त्याचा तुम्हाला नेमका किती फायदा होईल आणि मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी किती त्याचा उपयोग करून घेता येईल? खरं तर या ठिकाणी उद्धव साहेब जेव्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि 2 वर्षाचा जो कालावधी होता कोरोनाचा, त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे या महाराष्ट्राला सावरण्याचं काम, वाचवण्याचं काम त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी केलं. आणि उद्धव साहेब खऱ्या अर्थानं प्रबोधनकार ठाकरे यांचे वारस म्हणून या ठिकाणी सगळ्या लोकांपुढे आले आणि लोकांनी या महाराष्ट्रातल्या सर्व धर्माच्या लोकांनी उद्धवजी ठाकरे यांना स्वीकारलेला आहे आणि त्यांचा फार मोठा जनसंपर्क आहे किंवा त्याच्या मागे खूप मोठा लोकांच्या भावना आहेत आणि त्याचा 100% या ठिकाणी फायदा होईल. आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेना यांनी या उद्धव साहेबांच्या येण्यामुळे या दोघांचंही बळ वाढलेलं आहे. त्यामुळे निश्चितच या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सत्ता येईल. महाविकास आघाडीमध्ये आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असल्यामुळे निश्चितच महाविकास आघाडीची ताकद वाढलेली आहे. मूर्तिजापूर मतदारसंघामध्येही शिवसेनेचं वलय मोठं आहे तर त्याचा निश्चितच फायदा होताना दिसेल. मागील 15 वर्षाचा जर विचार केला तर मूर्तिजापूर असेल, बार्शी टाकळी तालुक्यातील आदिवासी भाग असेल, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, अनेक समस्या आहेत, रोज काहीतरी समस्या पुढे येत असतात. आता या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही आमदार म्हणून विधानसभेत गेल्यानंतर नेमकी विकासासाठी तुमची माध्यमं काय आहेत, ब्ल्यू प्रिंट काय आहे किंवा कोणते मुद्दे घेऊन तुम्ही समोर जाणार आहात? खरं तर माझ्या डोक्यात पहिला मुद्दा असतो की लोकांची क्रयशक्ती वाढली पाहिजे, लोकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे. मग हे जर करायचं असेल तर लोकांच्या खिशात पैसा कुठून येईल? तर आपल्या इकडचा मुख्य व्यवसाय हा शेतीचा आहे आणि शेतीच्या व्यवसायामधून जर तुम्हाला लोकांची क्रयशक्ती वाढवायची असेल, खिशात पैसा आणायचा असेल तर शेतीला पूरक असे उद्योगधंदे आपण त्या ठिकाणी उभे केले पाहिजे किंवा शेतीसाठी जे काही आधुनिक पद्धतीने शेती कशी करता येईल, शेतीला लागणारे जे काही साधने आहेत ती कशी लोकांना उपलब्ध करून देता येईल. आता आपण पाहतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्गासारखा महामार्ग मोठ्या प्रमाणात उभा झाला, परंतु आजही शेतकऱ्याच्या शेतीला जायला रस्ता नाही. अनेक शेतकऱ्यांचे शेतीमाल हा शेतामध्ये पडून राहतो. त्यानंतर
वन्य प्राण्यांचा खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला त्रास आहे. मग त्या वन्य प्राण्यापासून जर आपण शेतकऱ्यांना वाचू शकलो तर शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान होणार नाही, म्हणजे शेतकऱ्यांना त्याच्यापासून लाभ होईल आणि रोजगार सुद्धा शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतो. म्हणून शेतीकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. ग्रामीण भागामधले रस्ते असतील, शाळा असतील किंवा ग्रामीण गोडाऊन सारख्या योजना असतील, MIDCचा मोठ्या प्रमाणात मूर्तिजापूरमध्ये MIDC आहे, परंतु तिथं उद्योगधंदे नाही. तिथं आपल्याला मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे उभे करता येईल. त्यानंतर अकॅडमीज ज्या आहेत, त्या प्रशिक्षण केंद्र जे आहेत ते उभे आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. आणि अशा अनेक गोष्टी आहेत की आपण मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये करू शकतो. मूर्तिजापूर मतदारसंघ हा जो आहे तो मध्य रेल्वेच्या याच्यावर आहे. त्यानंतर नॅशनल हायवे क्रमांक 6 हा सुद्धा तिथून जातो आहे आणि समृद्धी महामार्ग सुद्धा साधारणतः 25-30 किलोमीटरच्या अंतरावर तिथून 25 किलोमीटर 25च्या आतच येईल असाच समृद्धी महामार्ग पण त्या ठिकाणी आहे. म्हणून शेतकऱ्यांसाठी आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करू शकतो. व्यापाऱ्यांसाठी आपण जर MIDC मोठी उभी केली, MIDC मध्ये उद्योगधंदे आणले तर युवकांच्या हाताला काम पण मिळेल आणि उद्योगधंदा पण मोठ्या प्रमाणात वाढेल. रोजगाराअभावी मुंबई पुण्याकडे वाटचाल मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील युवकांची सुरू आहे. काही मोठे उद्योगधंदे नाहीत, काही नाही, शिक्षणाची फारशी काही अशी म्हणावी त्या प्रमाणात सोय उपलब्ध नाही. रोजगारासाठी अनेक युवक मुंबई पुण्याकडे जातात. ते रोखण्यासाठी काय करू शकतो आपण? काही विधायक एखादा कुठला प्रोजेक्ट आणू शकतो की ह्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जुन्यापेक्षा नवीन काय आपण देणार आहोत त्यांना? नाही, काय झालं आपण पाहतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी काही प्रगती झाली त्याच्यामध्ये शैक्षणिक खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं प्रगती झालेली आहे. त्यांनी शिक्षणाचे हब उभे केलेत. तशा प्रकारचं शिक्षण जर उभं करायचं असेल तर हे एकट्या दुकट्याचं काम नाही. यासाठी सगळ्यांनी मिळून सगळे जे काही आपल्या भागातले लोकप्रतिनिधी आहेत या सगळ्यांनी मिळून त्यासाठी एक ब्ल्यूप्रिंट तयार करणं गरजेचं आहे. सगळ्यांनी मिळून जर मेहनत केली तर नक्कीच आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात चांगलं शिक्षण उभं होईल, MIDC उभे होतील, उद्योगधंदे येतील. कारण आपल्या इथं जमीन खूप आहे, खनिज संपत्ती खूप मोठ्या प्रमाणात आहे, पाऊस आहे, पाणी आहे, सगळ्या गोष्टी आपल्याकडे, जंगल आहे. ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना फक्त लोकप्रतिनिधीची मानसिकता ही अतिशय महत्त्वाची आहे. लोकप्रतिनिधीची जर मानसिकता असेल तर निश्चितच आपल्या या भागाचा विकास होईल. आणि मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सर्व जनतेला सुद्धा सांगू इच्छितो की निश्चितच माझं सुद्धा उद्देश या मतदारसंघामध्ये उद्योगधंदे वाढवून शैक्षणिक जी गोष्ट आहे शिक्षणामध्ये कसं आपल्याला लोकांना पुढे नेता येईल यासाठी माझा त्याच्यावर भर राहणार आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मी ती करणार आहे. निश्चितच. रिव्हर कट्स द रॉक नॉट बिकॉज ऑफ इट्स पॉवर, बिकॉज ऑफ कन्सिस्टन्सी. तुमच्याकडे शक्ती किती आहे किंवा काम करण्याचा हेतू किती आहे यापेक्षा तुमचं सातत्य किती आहे, तुमचा संपर्क किती आहे यावरच आपलं संपूर्ण कामाची कारकीर्द ठरत असते. त्याच प्रकारचं उत्तम उदाहरण सम्राटभाऊ डोंगरदेवी यांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून सुरू आहे. लोकांपर्यंत थेट पोहोचून काम केलं जातं. अनेक लोकांच्या फोनच्या माध्यमातून असेल, आरोग्याच्या समस्या असतील, सामाजिक, राजकीय, आर्थिक व सर्वकष अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून शेतकरी जागर मंच असेल, शेतकरी संघटना असेल, यांच्यासह अनेकांच्या माध्यमातून त्यांचं आजवरचं कार्य जे आहे ते महत्त्वाचं ठरलेलं आहे. आपला सामाजिक, राजकीय एकूणच जो वावर आहे यामध्ये अनेक जे राजकीय पक्षाशी संबंधित नाही त्याही लोकांचा आपल्याशी चांगला संपर्क आहे. यांची नेमकी विधानसभेसाठी कशी मदत होईल? खरं तर मी जे काही 20 वर्षापासून या सगळ्या चळवळीमध्ये काम करतोय त्याचा खूप मोठा फायदा मला झाला आहे. माझा कोणीही शत्रू नाही. बरोबर. आणि ही सगळी लोक स्वतःहून ह्या गोष्टीसाठी तयार आहेत. आणि मला अनेकांची फोन आलेत की तुम्ही काळजी करू नका, आम्ही जरी बाहेरगावी असू किंवा कुठं असलो तरी आम्ही तुमच्या संपर्कात राहून जे काही आम्हाला त्या मतदारसंघामध्ये करता येईल ते प्रत्येक माणूस या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहे. मग ते गुरुदेव सेवा मंडळाचे लोक असतील, शेतकरी जागर मंचचे लोक असतील, शेतकरी संघटनेचे आमचे लोक असतील किंवा मी किसान पुत्र आंदोलनामध्ये काम करतोय ते किसान पुत्र आंदोलनातली सगळी लोक असतील, ही सगळी लोक किंवा कावड मंडळ असेल, गणेश उत्सव मंडळ असेल किंवा धार्मिक चळवळीमध्ये जी लोक काम करतात ती सगळी लोक माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे माझा आत्मविश्वास आहे की लोक मला त्या ठिकाणी नक्कीच सेवा करण्याची संधी देतील. निश्चितच लोकांच्या माध्यमातून आणि त्यांनी संधी दिल्यास या संधीचं सोनं करण्याचा उद्देश सम्राटभाऊ डोंगरदेवी यांचा आहे. आणि राजकारणात त्यांचं जे पाऊल आहे ते नेहमीच एक पाऊल पुढे अशाच प्रमाणे राहिलेलं आहे. एक एक पाऊल पुढे सरकत सरकत त्यांचा हा राजकीय प्रवास सुरू आहे. मागील काळामध्ये त्यांना सभापती पदसुद्धा जिल्हा परिषदेमध्ये मिळालं होतं. मात्र शेवटपर्यंत सभापती पद मिळाल्यानंतर खातं कुठलंही मिळालं नाही. याच्यात राजकारण झालं की काय नेमकं कारण होतं त्याचं? खरं तर हा माझ्या मतदारसंघातील मतदारावरचा फार मोठा अन्याय आहे. राईट. मला सभापती पद किंवा खातं वाटप जर झालं असतं निश्चितच मी माझ्या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करू शकलो असतो. परंतु लोकशाहीमध्ये असंही होऊ शकते. खरंच ही म्हणजे फार दुर्दैवाची गोष्ट आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक अधिकार तुम्हाला सगळ्या लोकांनी दिले, ज्या बाबासाहेबांना लोकशाही प्रिय होती, लोकशाही मानणारे होते, त्याच बाबासाहेबांच्या नावावर जी सत्ता या ठिकाणी आहे त्या सत्तेतल्या लोकांनी लोकशाहीला मारून
किंवा संविधानाच्या विरोधात काम करून माझ्यासारख्या एका सर्वसामान्य माणसाला ज्यांनी लोकमतातून किंवा ज्याला कायदेशीर पद्धतीने मी त्या ठिकाणी सभापती झालो होतो आणि असं असताना सुद्धा मला त्या ठिकाणी सभापतीपद देण्यात आलं नाही, त्यामुळे माझ्या मतदारसंघातील जनतेवर फार तो मोठा अन्याय झाला आणि मला जे काही सभापती माध्यमातून काम करायची होती ते मला त्या ठिकाणी मी करू शकलो नाही. सभापती पद आपल्याला मिळालं असतं निश्चितच चांगलं काम झालं असतं, एक युनिक काहीतरी करून दाखवता आलं असतं, कारण आपला जो जनसंपर्क आहे तो वाढत आहे. सभापती पदाचं निश्चितच आपल्यावर अन्याय झाला हा दिसतोय. सभापती पद जर असतं आपल्याकडे तर कामं वाढली असती, निश्चितच वाढली असती, कारण तो अधिकार असतो, निर्णय घेण्याची क्षमता असते आणि सभापती झाल्यानंतर आपण कुठल्या कुठल्या योजना ज्या आहेत त्या आपण आपल्या मतदारसंघामध्ये लोकांपर्यंत पोहोचू शकलो असतो. परंतु काय झालं की इथली जी काही मानसिकता आहे ही मानसिकता फार चुकीची असल्यामुळे त्यांनी तो एका प्रकारे माझ्यावर अन्यायच केला. तरी मी त्या अन्यायातून सावरत माझ्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त न्याय देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा निधी त्या ठिकाणी उपलब्ध केला आणि माझ्या मतदारसंघामध्ये मी न्याय देण्याचा प्रयत्न केला. निश्चितच मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेचे सभापती ते राहिलेले आहेत, सोबतच सध्या विद्यमान जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत आणि अनेकच सामाजिक राजकीय सर्व स्तरातील अभ्यास त्यांचा चांगल्या प्रमाणे आहे. मिनी मंत्रालय ते मंत्रालयापर्यंतचा प्रवास व्हावा या दृष्टीने निश्चितच प्रत्येकजण प्रयत्न करीत असतो. मात्र तो प्रयत्न करत असताना जी आपली नाळ असते ती मातीशी जुळलेली असणं फार गरजेचं आहे. लोकांशी असणारा जनसंपर्क त्या माध्यमातूनच माणूस नेता होत असतो किंवा एकूणच त्यांच्यातील एक घटक होत असतो. ती सर्व एक अनुभवाची शिदोरी सम्राट भाऊ डोंगरदिवे यांच्याजवळ आहे. आपल्या या 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी सरतेशेवटी नागरिकांना किंवा मतदारांना काय आवाहन करणार आहात? आपल्या मागे त्यांनी पूर्णतः सोबत असावे आणि ताकदीनिशी उभे राहण्याच्या मागे आपला हेतू काय आणि काय आवाहन करू इच्छिता? मी सर्व मूर्तिजापूर विधानसभा 32 या मतदारसंघातील लोकांना आवाहन करतोय की मूर्तिजापूर विधानसभेमध्ये त्या मतदारसंघामध्ये निश्चितच मला काहीतरी करून दाखवायचं आहे. त्याकरिता आपण सगळे लोक जर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात तर मी RRCच्या माध्यमातून आपल्या सगळ्या लोकांना मूर्तिजापूर मतदारसंघातील सर्व मतदारांना एक आश्वासन आणि अभिवचन देतोय की निश्चितच तुम्ही मला एक संधी द्या, ही शेवटची संधी आहे. तुम्ही जर मला संधी दिली तर पुढचे 5 वर्ष मी तुम्हा सगळ्या लोकांची त्या ठिकाणी सेवा करेल आणि मतदारसंघाचा विकास त्या ठिकाणी सर्वांगीण विकास म्हणजे केवळ रस्ते नाल्या किंवा गटर हे बांधणे नाही तर सर्वांगीण विकास त्या ठिकाणी कसा करता येईल, माझ्या मतदारसंघातील लोकांच्या जीवनामध्ये आनंद कसा निर्माण करता येईल, त्यांची क्रयशक्ती कशी वाढवता येईल, त्यांना चांगलं शिक्षण कसं देता येईल, चांगला रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल, यासाठी मी निश्चित त्या ठिकाणी काम करणार आहे. म्हणून सर्व मतदार भावांना माझं नम्र आव्हान आहे की ही शेवटची संधी आहे. या संधीमध्ये मला सगळ्या लोकांनी स्वीकारून त्या ठिकाणी तुमची सेवा करण्याकरता एक संधी द्यावी हे तुम्हाला सगळ्या लोकांना मी या ठिकाणाहून आवाहन करतोय. धन्यवाद. निश्चितच ग्राउंड रूट पासून सुरुवात झाल्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न असतील, समस्या असतील, आरोग्य असेल, शिक्षण असेल, यासह रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत या दृष्टीने प्रयत्न करण्याचा त्यांचा मानस आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये संधी मिळाल्यास त्या संधीचं सोनं करताना प्रत्येक नागरिकांचा विचार कसा राज्यभरात पोहोचेल हा उद्देश घेऊनच सम्राट भाऊ डोंगरदिवे या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत, वारे वाहू लागलेले आहेत. आता या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र असं सुरू असताना सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक यासह संपूर्ण क्षेत्रामध्ये अनुभव असणारे आणि लोकांशी नाळ जुळलेले कार्यकर्ते निश्चितच समोर येणं, प्रत्येकापर्यंत पोहोचणं आणि यांचा जो विचार आहे तो विचार राज्यभरात पोहोचणं फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी परिवर्तनाची नांदी दिसेल आणि लोकांचे खरे प्रश्न घेऊन जाणारा नेता आमचा आमदार व्हावा हा विचार रुजवला जाईल. हाच प्रयत्न या माध्यमातून होतो आहे. त्यासाठी सम्राट भाऊ डोंगरदिवे हा निश्चितच महत्त्वाचा पर्याय आहेत आणि त्यांना सर्व लोकांचं असलेलं समर्थन निश्चित त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी आणि एक प्रेरणादायी पुरोगामी विचार मांडण्यासाठी, बाबासाहेबांचा विचार मांडण्यासाठी पुढे घेऊन जाईल आणि निश्चितच विजयाच्या दिशेने त्यांचं पाऊल असेल. ह्या मनपूर्वक शुभेच्छा मी RRC नेटवर्कच्या माध्यमातून सम्राट भाऊ डोंगरदिवे यांना देतो. आज स्टुडिओमध्ये आपण येऊन आपल्या मतदारसंघातील ध्येय धोरणे असतील, आपल्या विकासाचे ब्ल्यूप्रिंट असेल किंवा आपला एकूणच अनुभव या क्षेत्रातील याबद्दल विचार मांडलेले आहेत. त्यामुळे निश्चितच मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील जनता आणि सर्व नागरिक, तुमचेही अनेक भागांमध्ये मित्रपरिवार आहे, तो निश्चितच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि या मतदारसंघामध्ये परिवर्तनाची लाट येईल या शुभेच्छा आपण या माध्यमातून देऊयात. RRC प्रेझेंट मिशन विधानसभा या कार्यक्रमामध्ये
आता आपण शेवटच्या टप्प्यात तुमचा सर्वांचा निरोप घेतोय. मात्र हा जो विचार आहे, आजची जी मुलाखत आहे, त्या मुलाखतीच्या माध्यमातून सम्राट भाऊ डोंगरदेवे यांनी मांडलेला हा विचार विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा तुम्ही आमदार म्हणून या राज्यामध्ये काम करत असाल तेव्हा निश्चितच याची आठवण येईल. या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.